Good morning, friends. Today we are going to see the poem Stopping by Woods on a Snowy Evening by a famous American poet, Robert Frost. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. As a traveler, the poet is fascinated by the beautiful scenes in the woods. He stops to enjoy, but his mind urges him to go on. Let's see the poem. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. Whose woods these are, I think I know. कवी म्हणतो आहे की हे जे समोर जंगल आहे हे कोणाचं आहे कदाचित मला माहिती आहे. कवी म्हणतो पुढे, हिज हाऊस इज in the village, though he will not see me stopping here. कवीच्या नुसार ज्याचं कोणाचं हे जंगल आहे तो कदाचित कुठल्या तरी खेड्यामध्ये राहतो आणि मी इथं जंगलाजवळ थांबलो आहे हे त्याला माहिती नाही. तो कुठला तरी शेतकरी असेल. To watch his woods fill up with snow. Why the poet is standing there? कवी कशाला थांबला आहे तिथे? तर कवी त्या जंगलावर बर्फ पडलेला आहे, बर्फाच्छादित जंगल आहे आणि त्या जंगलाला कवी न्याहाळतो आहे. And the poet wants to say that the farmer, he might not be knowing that I am enjoying the beauty of the woods which has been covered with snow. My little horse must think it cure to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. कवी एक प्रवासी बनून बाहेर गावावरून घरी जातो आहे. बर्फाच्छादित जंगल मधात लागलेला आहे आणि त्या ठिकाणी तो थांबलेला आहे. घोड्याच्या पाठीवर कवी बसलेला आहे आणि तो मग म्हणतो काय, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. घोड्यावर बसलेला कवी जंगलाजवळ थांबल्यामुळं कदाचित घोड्याला आश्चर्य वाटलं, त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. म्हणून कवी म्हणतो, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट ए फार्म हाऊस नियर. देर वॉज नो फार्म हाऊस नियर. असं कुठलंच घर वनात बांधलेलं, जंगलात बांधलेलं फार्म हाऊस जवळ कुठेच नव्हतं. मग माझा मालक थांबला कशासाठी? दॅट इज द क्वेश्चन आस्क्ड बाय द हॉर्स थ्रू साइन लँग्वेज. अँड व्हॉट वॉज द साइन? बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. Where was the poet stopped? The poet stopped between the woods and frozen lake, the darkest evening of the year. एका बाजूला बर्फाच्छादित जंगल, दुसऱ्या बाजूला गोठलेलं तळ आणि तिथे कवी थांबला. देर इज नो फार्म हाऊस अँड इट वॉज द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. त्या वर्षातलं सगळ्यात अंधारलेली ती संध्याकाळ. विषम परिस्थिती, विपरीत परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये माझा मालक या जंगलाजवळ कशासाठी थांबला असा प्रश्न
घोड्याच्या मनात आला असावा. म्हणून घोड्याने काय केलं? ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. What the horse has done, it gives his harness bells a shake. घोड्याने आपल्या गळ्यात बांधलेली घंटी वाजवली. टिंग 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 घंटी वाजली. What the poet thought, the horse rang the bell. Why? To ask me why you are standing here. If there is some mistake, the only other sound the sweep of easy wind and downy flake. त्या ठिकाणी दुसरा कुठलाच आवाज नव्हता. घोड्याची घंटी वाजली, वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि पडणाऱ्या बर्फाचा आवाज एवढा जर सोडला तर दुसरा कुठलाच आवाज त्या ठिकाणी होत नव्हता. म्हणून घोड्याने घंटी वाजवली. Whose woods these are, I think I know. His horse is his village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it cure to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. Robert Frost always used to say that my poetry in the beginning delights us, but it ends with wisdom. रॉबर्ट फ्रॉस्ट हा जो अमेरिकन कवी आहे याचं म्हणणं असं आहे की माझी कविता सुरुवातीला आनंद देते, परंतु त्याचा शेवट शहाणपणामध्ये होतो. म्हणून या शेवटच्या ज्या ओळी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा आपल्या डायरीमध्ये नमूद केल्या होत्या. व्हॉट द पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट सेज, the woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. What does it mean? The poet says, the woods are lovely, dark and deep. कवीचं म्हणणं आहे की हे जे माझ्या समोरचं जंगल आहे हे घनदाट आहे, सुंदर आहे, खोल आहे, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. पण मला अनेक आश्वासनांची पूर्तता करायची आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच असतं. सुंदर गोष्टी पाहायच्या असतात आणि आपल्या कर्तव्याकडे पुढे निघायचं असते. एका ठिकाणी थांबून चालत नाही. थांबला तो संपला या उक्तीप्रमाणे आपल्याला निरंतर प्रगतीच्या पथावर चालायचं असतं. म्हणून कवी म्हणतो, द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता या ठिकाणी स्लीप म्हणजे कुठली स्लीप? आपण म्हणतो चिरनिद्रा, मृत्यू. माणसाचं जीवनाचा प्रवास हा जन्म ते मृत्यू असतो. जन्माला आल्यानंतर विविध गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे आणि मग शेवटाकडे, मृत्यूकडे जाण्यापूर्वी प्रवास निरंतर चालू ठेवला पाहिजे. कारण आपण जन्माला येताना कुणाला तरी आश्वासन दिलं असतं, त्या आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे. म्हणून कवी म्हणतो, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला अनेक मैल जायचं आहे, अजून पुढं जायचं आहे.
अशी ही कविता जी आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवते. थँक्यू.